काही काही पदार्थ असे असतात जे बनवायला खूप सोपे असतात आणि फार कमी वेळात तयार होतात. त्यातलाच एक पदार्थ आहे मँगो कस्टर्ड पुडिंग. हे मँगो कस्टर्ड पुडिंग दिसायला जेवढं सुंदर दिसतंय तेवढंच खायलाही चविष्ट लागतं. तर नक्कीच हे डेझर्ट तुम्ही आंब्याचं सीझन संपण्या अगोदर ट्राय करा. तर चला झटपट कमी वेळात तयार होणाऱ्या या मँगो कस्टर्ड पुडिंगची रेसिपी पाहूया. सगळ्यात अगोदर इथे एक कढाई घ्यायची आहे आणि कढाईमध्ये घालूया 2 कप दूध. फुल फॅट दूध इथे घ्यायचं आहे. घट्ट दूध असेल तर छान क्रीमी असं कस्टर्ड पुडिंग तयार होईल, त्यामुळे तुम्हाला फुल फॅट दूधच इथे घ्यायचं आहे. आता इथे आपण घालूया 2 चमचे साखर. जास्त गोड व्हायला नको त्यासाठी मी 2च चमचे इथे साखर घातलेली आहे. जास्त साखर घालायची नाही कारण मँगोसुद्धा येईल याच्यामध्ये, त्यासोबतच कस्टर्ड पावडरसुद्धा येईल, त्याच्यामध्ये सुद्धा शुगर असते. तर आता ही कढई जी आहे ती मी गॅसवर ठेवली आहे आणि साखर थोडी फक्त अशी मिक्स केली. आता दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. हे कस्टर्ड पुडिंग बनवताना तुम्हाला जराही दूध म्हणजे खूप वेळ उकळवायची गरज नाही आहे, झटपट हे तयार होतं. तर पुढे तुम्हाला कळेलच. दुधाला सुद्धा इथे छान उकळी आलेली आहे. तर गॅस बारीकच ठेवायची. तर थोडंसं मिक्स करून घेतलं मी आणि यातलं 1 ते 1.5 पळी दूध, गरम दूध आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या गरम दुधामध्ये घालूया 1.5 ते 2 चमचे कस्टर्ड पावडर. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही फ्लेवर घेऊ शकता. आंब्यासोबत ही पुडिंग बनवतोय त्यामुळे इथे तुम्ही शक्यतो व्हॅनिला फ्लेवरचेच कस्टर्ड पावडर वापरा. त्यासोबतच 1 चमचा मिल्क पावडरसुद्धा मी इथे घातली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या अजिबात राहता कामा नये. थंड दुधामध्ये शक्यतो हे मिक्स करू नका, गरम दुधाचाच वापर करा. थंड दुधामध्ये गुठळ्या तयार होतील आणि त्या मोडल्या जाणार नाहीत. तर आता हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया आणि दूधसुद्धा छान उकळतं आहे. हे दूध आपण 2 कपच घेतलेलं आहे, त्यामुळे दुधाला उकळी आल्यानंतर शक्यतो 3 ते 4 मिनिटच हे दूध उकळवायचं आणि त्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडर, मिल्क आणि मिल्क पावडरचं मिश्रण बनवलं आहे ते हळूहळू घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच हे मिश्रण दुधाचं घट्ट व्हायला लागतं, म्हणजे तुम्हाला खूप जास्त दूध उकळवत राहायची पण गरज पडत नाही. आता पाहू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण छान घट्ट असं तयार होईल. आता हे कस्टर्ड छान घट्ट झालेलं आहे. तर आता 4 ते 5 केसरच्या काड्या इथे मी घालते आणि थोडं मिक्स करून घेऊया. हे कस्टर्ड एवढं घट्ट झालं की मग लगेच आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे. एकदम रबडीसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण थंड होऊ देऊया. 6 ब्रेडच्या स्लायसेस मी इथे घेतलेले आहेत. आता ह्या ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या सुरीच्या मदतीने अशा थोड्या कापून घेऊया. या कस्टर्ड पुडिंगमध्ये आपण ताजा आंब्याचा गर वापरणार आहोत, त्यामुळे 2 दिवसापेक्षा जास्त तुम्ही हे ठेवू नका. 2 दिवसाच्या आतच हे संपवून टाका, म्हणजे फ्रीजमध्ये तुम्ही 2 दिवसापर्यंत ठेवून याचा स्वाद घेऊ शकता. आणि जर तुम्ही इथे आंब्याचा वापर न करता साधं कस्टर्ड बनवलेलं असतं तर ते तुम्ही फ्रीजमध्ये 4 दिवस तरी ठेवून खाऊ शकले असतात. पण इथे आपण ताज्या आंब्याचा वापर करतो म्हणून जास्त दिवस ठेवायचं नाही. सगळ्या ब्रेडच्या कडा मी इथे कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेत आंबे. तर आपल्याला कोणताही चांगला पिकलेला गोड आंबा घ्यायचा आहे. तर मी इथे केसर आंबा घेतलेला आहे. छान पिकलेला गोड असला पाहिजे, म्हणजे ओरिजिनल आंब्याची जी गोड चव आहे ती या पुडिंगमध्ये येते आणि मग आपल्याला वेगळी साखरसुद्धा घालावी लागत नाही. आता मी इथे एक आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची साल आहे ती काढून घेऊया. वेगवेगळ्या आंब्याची एक विशिष्ट चव असते आणि एक वेगळाच गोडवा असतो. तर तुम्हाला जो आंबा आवडेल तो घ्या, फक्त तो गोड आणि चांगला पिकलेला असला पाहिजे. आता साल काढून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या आंब्याचा सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आंबा गोड असल्यामुळे मला दुधामध्ये सुद्धा जास्त साखर घालावी लागली नाही, फक्त 2 चमचेच मी साखर घातली दूध शिजवताना. आता हा सगळा गर जो आहे तो मी काढून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर काढून घेऊया. त्यातच आता आपण घालूया फक्त 1 छोटा चमचा साखर, जास्त घालायची नाही. आणि त्यासोबतच मी इथे भिजवलेले 3 बदाम आणि 1 काजू घालते. भिजवले जेणेकरून ते पटकन चांगलं वाटलं जाईल. तुमच्यावर आहे, तुम्ही असंच सुद्धा घातलं तरीही चालेल. आणि प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. मी नंतर वरून सुद्धा घालणार आहे, त्यामुळे मी कमी इथे वाटताना घातलेले आहेत.
आंब्याचं गर मी एकदा मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी अर्धा कप दूध घालून पुन्हा ते एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं. आता हे कस्टर्डसुद्धा थंड झालेलं आहे. त्या थंड झालेल्या कस्टर्डमध्ये वाटलेलं हे आंब्याचं गर घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आंब्याचं गर वाटताना मी तिथे दूध घातलं अर्धा कप, त्याच्या जागी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता अर्धा कप आणि मग वाटून घेऊ शकता. आता हे मँगो कस्टर्ड मस्त इथे तयार झालेलं आहे आणि इतकं यम्मी लागतं ना, तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तुमच्याकडे स्क्वेअर शेपचं बाउल असेल तर ते घ्या, पण मी असं हे राऊंड शेपचं वापरते. बाउलमध्ये मी 2 ब्रेड ठेवले आणि त्याच्यावरून मँगो कस्टर्ड बनवले ते घातलं, काही ड्रायफ्रूट्स घातले. वरून पुन्हा 3 ते 4 ब्रेडचे असे स्लायसेस ठेवायचे आणि पुन्हा जे आपण तयार केलेलं कस्टर्ड आहे ते घालायचं. भरपूर कस्टर्ड घालायचं म्हणजे ब्रेडमध्ये ते छान मुरतं आणि मग हे डेझर्ट इतकं छान लागतं ना की तुम्ही खातच राहाल. वरून पुन्हा काही ड्रायफ्रूट्स घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीचे सगळे ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता. मी काजू, बदाम आणि पिस्ता हे तिन्ही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार ना तुम्ही याच्यावर अजून काही लेयर्स लावू शकता. काही केशरच्या काड्या मी इथे घातलेल्या आहेत. ताज्या आंब्याचे काही तुकडेसुद्धा वरून घालूया, म्हणजे खाताना सुद्धा प्रत्येक बाईटमध्ये या ताज्या आंब्याची चवसुद्धा येते. तर आता हे डेझर्ट पूर्णपणे तयार आहे. आपल्याला आता 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. छान हे सेट झाल्यानंतर तुम्ही सर्व करू शकता. 3 तास झालेले आहेत आणि हे थंड थंड मँगो कस्टर्ड पुडिंग खाण्यासाठी तयार आहे. 3 तासानंतर आपण जे तयार केलेलं मँगो कस्टर्ड आहे ना, ते ब्रेडमध्ये पूर्णपणे मुरलेलं आहे आणि वरचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम क्रीमी वाटतंय. फायनली हे खाण्यासाठी तयार आहे आणि 2 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही याचा स्वाद घेऊ शकता. तर हे मँगो कस्टर्ड पुडिंग आंब्याचं सीझन संपण्या अगोदर नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही खूप आवडेल, मोठ्यांनाही आवडेल. आंबा आणि ब्रेडचा हा गोड पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हां, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर चॅनलला हाईप नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.